तर मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार हे डीपीडीसीच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि शरद पवार देखील या बैठकीसाठी दाखल झालेत। विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आता नियोजित वेळेत सुरू होणार आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। अजित पवार हे डीपीडीसीच्या बैठकीसाठी दाखल झालेत, तर दुसरीकडे शरद पवार हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे डीपीडीसीच्या या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे आता आमने सामने येणार आहेत। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची पुण्यात बैठक नियोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला शरद पवार हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत राजकीय वर्तुळाचं लक्ष आता या बैठकीकडे लागून राहिलेलं आहे। विधानसभा निवडणुकीनंतर किंवा विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं अशा आशयाचं विधान आजच अतुल बेनके, जे अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यांनी केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आज संपन्न होते। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहे। योगेश, दोन्ही नेते पोहोचलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। या बैठकीचं महत्त्व काय आहे? निश्चितच जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते। ज्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे उपस्थित असतात। आज विशेष म्हणजे शरद पवार स्वतः या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्यावेळी अजित पवार येणार त्याच्या आधीच शरद पवार हे या बैठकीला येऊन थांबले होते। त्यानंतर अजित पवार बैठकीला आल्यानंतर स्वतः उभं राहून शरद पवारांनी सुद्धा अजित पवारांचं या बैठकीसाठी स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ही बैठक पार पडते, त्यामुळे निश्चितच जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जो निधी त्या सदस्यांना दिला जातो त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। मात्र आज या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार उपस्थित राहतात, त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडे राज्याचं लक्ष लागून आहे, जिल्ह्याच्या सगळ्या राजकारण्यांचं लक्ष लागून आहे। शरद पवार नेमके या बैठकीमध्ये कुठले मुद्दे मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे या बैठकीला हजेरी लावली होती आणि त्यावेळी मात्र कुठलेही मुद्दे न मांडता शांतपणे या बैठकीतले मुद्दे त्यांनी ऐकून घेतले होते। कुठलीही सूचना त्यावेळी शरद पवारांनी त्या सगळ्या समितीच्या अध्यक्षांना किंवा इतर सदस्यांना केल्या नव्हत्या। आज मात्र या बैठकीला उपस्थित राहून शरद पवार नेमक्या काय सूचना करतात, काय नेमके मुद्दे मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहू शकतो बैठकीला सुरुवात झालेली आहे। ज्या बैठकीला अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे, त्यासोबतच खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी शरद पवार आणि अमोल कोल्हे हे एकाच गाडीतून या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच अजित पवार हे सुद्धा या बैठकीमध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवार हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता पार पडते आणि निश्चितच ही बैठक तितकीच महत्त्वाची असणार आहे। त्यासोबतच वादळी बैठक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे, कारण ज्या पद्धतीने या बैठकीच्या निधीवरून काही दिवसांपूर्वीच मोठा वादंग उठला होता, ज्यावेळी चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते। याच डीपीडीसीच्या निधी वाटपावरून विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली होती। त्यासोबतच महायुतीतल्याच जे काही आमदार आहेत, घटक पक्षातले आमदार, त्यांनी सुद्धा त्यांचं काही नाराजी होती ती व्यक्त केली होती की जो निधी आम्हाला मिळणं अपेक्षित आहे तो निधी मिळत नाहीये, अशा पद्धतीची नाराजी ही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती। आता मात्र आज या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधीचं वाटप केलं जाणार आहे आणि या निधीचं वाटप नेमकं कसं असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजची जी काही अतिशय महत्त्वाची जी बातमी आहे ती अर्थातच शरद पवार या बैठकीला उपस्थित आहेत आणि बैठकीला उपस्थित असताना शरद पवारांनी मात्र ज्यावेळी अजित पवार या बैठकीला दाखल झाले त्यावेळी अजित पवारांचं उभं राहून त्यांनी स्वागत केलेलं आहे। हे मात्र विशेष या बैठकीचं म्हणता येईल आणि आता या बैठकीमधली चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार हे एक एक विषय मांडतील आणि त्यानंतर नेमक्या कुठल्या विषयांना मंजुरी मिळणार आहे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या बैठकीला प्रशासनातील सगळे अधिकारी, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, दोन्ही पालिकेचे आयुक्त, पुणे महानगरपालिका, त्यासोबतच नक्कीच योगेश, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।